की नाही याची देखील चर्चा त्यांच्या माध्यमातून. तुम्ही असाल तर मग त्याची गरज नाहीये. काल परवा 3 दिवस सलग त्यांची आपल्याला उपस्थिती पाहायला मिळते इथे या स्पर्धेसाठी आणि त्यांचं देखील आपण नक्कीच मनापासून इथे स्वागत करूयात. आपण आलात आणि या स्पर्धेला आपण सुशोभित केलं त्याबद्दल तुमचा नक्कीच मनपूर्वक आभार आहे. मॅचकडे मी तुम्हा सगळ्यांना घेऊन चालेन. सुजित पाटील इन ॲक्शन. बेस्ट ऑफ लक. क्रिकेटिंग किट नाहीये, डोंट वरी. भरपूर दिवसांनी खेळतील. त्यानंतर विलास पाटील सर देखील आज खेळण्यासाठी एक्झिबिशन मॅच खेळले आहेत. आय थिंक ते एक षटक फेकलं त्यांनी. आणि आमचे लायन ग्रुपचे सगळे लायन आज मंचावरून या सामन्याचा आनंद घेत आहेत. सगळे सिंह आहेत, केसाळ प्राणी, बीड मॅन्स. यस, लायन ग्रुप इथे आलेला आहे. तुमचं मी नक्कीच मनापासून स्वागत करू. मॅचकडे जाऊयात. आंबेच्या विरोधामध्ये कणपोली. पहिलं षटक रोहन पाटील. पहिलाच बॉल, जबरदस्त चेंडू, गुडलाईन स्पॉटला अपटी बार बॉल. सध्याच्या घडीला निखिल पाटील, रोहन पाटील हा फलंदाज गोलंदाज जर आपण पाहिला तर कानपोली संघामधून गोलंदाजी करताना खूप कमी पाहायला मिळतो. आउट ऑफ फॉर्म चाललाय आज. इथून त्याला पण खेळताना पाहणार आहोत. पाहूयात कसा खेळ घडेल. समोर फलंदाज आहे आकाश आणि मयूर. ही जोडी, मयूर ऑन स्ट्राईक नाहीये, नॉन स्ट्राईक आहे आणि ऑन स्ट्राईक इथून आकाशला त्याने संधी दिलेली आहे. कट करायचा प्रयत्न ऑफसाईडच्या दिशेमध्ये. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये आणि हाही छान बॉल आपण इथे पाहतोय कानपोली संघाच्या माध्यमातून इथे पाहायला मिळत आहे. दोन्ही ताकदवर टीम्स आहेत. एकमेकांच्या विरोधामध्ये खेळत असताना आपण त्यांना पाहू शकतो. इथून आज जर पाहिलं तर संघामध्ये चेतन नाहीये, संघामध्ये अगदी सुधीर नाहीयेत, त्यानंतर आदेश नाहीये, निखिल नाहीये. गॅप मधून मारायचा प्रयत्न आहे आणि बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सक्सेसफुल स्ट्रोक आकाशच्या बॅट मधून निघालेला हा यशस्वी फटका. बॉल सीमा रेषा पार. धावा मिळतायत 4-4-4. तर व्यासपीठावरती शुभागमन झालं आमचे कैलासदादा पाटील आणि राजादादा पाटील यांचे ते शुभागमन झालं. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्याच्यानंतर आपण खरं पाहतो आमचे बबल्या आणि शिवा बैलाचे मालक, रायगड जिल्ह्याचे सुप्रसिद्ध बैलगाडा मालक महेशदादा पाटील यांच्याकडून समालोचन डिपार्टमेंटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज झालं. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आणि त्याच्यानंतर मंगेश, जर सलग 3 षटकार एखाद्या फलंदाजाने लगावले तर त्याच्यासाठी 5,000 रुपयाचं कॅश प्राइज त्यांच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. त्यांचं देखील इथं आगमन झालंय. त्यांचं नक्कीच आपण मनापासून स्वागत व्यक्त करू. आणि त्यानंतर सुजितनं जर झेल टिपला तर पप्प्या ग्रुप यांच्याकडून 2,000 रुपयाचं बक्षीस त्या खेळाडूला देण्यात येणार आहे. आणि त्यानंतर आपण पाहतोय नवीन स्टार खेळाडू जो आज कानपोलीमध्ये इन आहे. डेब्यू आज सुजित पाटीलचा नाईट स्पर्धेमधील. हो, क्लीन बोल्ड रोहन पाटील यानं दाखवलेली दहशत. इथून विकेट संपादन आणि हा पहिला धक्का टीम गावदेवी आंबेला फलंदाज बाद. पाटील जर सलग 3 षटकार ठोकले तर त्या खेळाडूला तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. त्याच्यानंतर गोलंदाजीसाठी देखील सुवर्ण संधी. शेतकरी कामगार पक्षाचे माजी सदस्य राजादादा पाटील यांच्याकडून जर गोलंदाजांना सलग 3 विकेट घेतले तर त्याच्यासाठी 1,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. आणि आमचे कैलासदादा पाटील यांच्याकडून. क्या बात आहे. पाहुण्यांचं आगमन पाहायला मिळतंय आणि अगदी सगळे अतिथीगण आज या स्पर्धेसाठी आपण पाहतो व्हिजिट करतात. आज अंतिम रात्र आहे स्पर्धेची आणि इथून अगदी सामने तितकेच तुल्यबल्य असे आपण इथे बघत आहोत. मॅचकडे मी घेऊन चालेन. 4 धावा झाल्यात, 1 गड्याचा मोबदला. पहिलं षटक रोहन पाटीलचं. 5 बॉलमध्ये 4 धावा खर्च करत पहिला गडी त्यानं टिपला आणि पहिलं यश इथून कानपोली संघाला मिळालेलं आहे. यात शेवटचा अंतिम बॉल असेल. समोर खेळण्यासाठी खेळाडू होईल तयार. नवीन खेळाडू एंटर करेल. गैनाथ.
फटका हवेत खेळलाय, झेलची नामी संधी. वन्स अगेन, वन मोर टाइम. अजून एक धक्का. फलंदाज होईल बाद. शेवट गोड केला आणि दुसऱ्या फलंदाजाला बाद करण्यामध्ये रोहन पाटीलला मिळालेली ही सफलता. फलंदाज होतोय बाद. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 4 धावांसह टीम गावदे आंबे पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करते. आणि पहिलं षटक संपल्यानंतरचा दुसरं षटक करण पाटीलला इथून हाताळण्यासाठी संधी दिली. करण पाटील शेवटचा एक चेंडू, विजयासाठी 3 धावांची गरज. आणि अगदी तिथे पाहिलं तर त्या धावा डिफेंड करत असताना कानपोली संघानं ते स्वप्न साकार केलं होतं. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये चॅम्पियन ठरले होते कल्याण रायगड पूलमध्ये. आणि त्यावेळेचा तेथील सक्सेसफुल हा गोलंदाज ज्यांना अंतिम षटक हाताळत धावा डिफेंड केल्या होत्या. एक चांगला कारनामा या खेळाडूच्या नावावरती जमा आहे. आणि तितका चांगला गोलंदाज आपण टीमचा इथे बघतोय कानपोलीच्या वतीनं. करण पाटील डॉट बॉलनं सुरुवात केलेली आहे. 4 धावा धावफलकावरती. 3.43 सरासरीनं फलंदाजी. आंबे संघ थोडासा बॅकफूटवरती. फटका चांगला खेळलाय बॅटच्या मधोमध. प्रॉपर टायमिंग, एक्स्ट्रा हिटिंग पॉवर. मयूर कणेरे ऑन अ फायर. पहिला बॉल डॉट खेळल्यानंतर हा हाल्फ हेलिकॉप्टर उडवलाय आणि बॉल सीमारेषा पार. षटकार. त्याच्यानंतर आमचे एकच वादा कैलासदादा पाटील यांच्याकडून समालोचन डिपार्टमेंटसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज झाला. त्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. पुढचा बॉल असेल आताचा चेंडूमध्ये चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन केलं होतं आणि बॅट्समनचा माइंड रीड केलेला. अगदी जर पाहिलं तर गोलंदाजी देखील एका वेगळ्या कॅलिबरनं पाहायला मिळते. प्रत्येकी बॉलमध्ये चेंजेस आहेत. टप्पा चेंज केला, एंड आपण जर पाहिलं तर तोच ठेवला होता, परंतु त्यानंतर लाईन आणि लेंथमध्ये थोडासा बदल पाहायला मिळाला. प्रिव्हियस बॉल काय हल्ला चढवला होता मयूरनं. गोपनीसारखी बॅट फिरवत. क्या बात आहे, भन्नाट वेग, जबरदस्त वेग आपण पाहतोय गोलंदाज करण पाटीलच्या माध्यमातून. त्याच्यानंतर करणसाठी कॅश प्राइज. जर हा षटक मर्डर षटक फेकला तर आमचे एक षटक आल्या. चला कंटिन्यू. 3 चेंडू डॉट आलेत, एक सिक्सर आपण पाहिला. करण कलिंगड, करण धाव नाही, त्याचं कलिंगड नाव आहे. पुढचा बॉल टाकेल. हाफ ट्रॅकरचा बॉल बॅकफुटला जाऊन पंच करायचा प्रयत्न होता. बॉल जातोय लेग स्टिकच्या डोक्यावरून आणि इथे येतोय हा एक निर्धाव बॉल. 5वा चेंडू सलग आपण पाहतोय. तिसऱ्यांदा निर्धाव फेकत असताना एक षटकार जरूर खाल्ला, परंतु बॅकअप देताना आपण खेळाडूला पाहू शकतो. बघा, अगदी लेग स्टिकच्या डोक्यावरून बॉल गेला आणि एक परफेक्ट डिसिजन पंचांचा आपण पाहू शकतो. पुढचा बॉल चांगला फटका असेल. ऑफ साईडच्या दिशेमध्ये खेळलेत. 1 रन तिकडे मिळते. दुसऱ्या धावेसाठी जाण्याचा निर्णय आहे, परंतु दुसऱ्या एंडनं नकार दिला जात आहे. टीमची धावसंख्या जर पाहिली तर एका धाव्यानं वाढती आहे. 5.50च्या सरासरीनं गावदे आंबे जाऊन पोहोचलाय 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 11 वरती. 11 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट. फर्स्ट हाफ मध्ये फलंदाजी GCC आंबा. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीसाठी निवडला आता राहुल मते. या खेळाडूला दुसऱ्या धावेसाठी जात आहेत आणि धावा पूर्ण करत असताना पहा आकाश नवीन फलंदाज आता मैदानामध्ये आलेत. आकाश रणवी, मयूर कणेरे ही जोडी आहे, ही देखील प्रसिद्ध जोडी राहिली आहे या टीम आंबेची. यातील मात्र शंका नाही आहे. अजित पाटील इन ॲक्शनमध्ये आणि त्यांच्यासोबत आज डेब्यू आहे खेळाडू सुजितचा. पहा त्यांची चाल कशी आहे. कॅमेरा त्यांच्यावरती आपण फोकस करू नंतर. इथे क्लोज बनेल का? नाही, सुखरूप पोहोचलेले. धावा चोरत असताना फलंदाज टीम जाऊन पोहोचते पुढे 15च्या घरामध्ये. 15 रन्स,
ऑन अपोर्ड आपण इथे पाहतोय टीमच्या राहुल मते याच्यासाठी विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज लोकनियुक्त सरपंच अर्थातच मदन शेट्टर मते साहेब यांच्या वतीनं हे कॅश प्राइज या खेळाडूसाठी इथे लावण्यात आलेलं आहे. 15 धावा झाल्या धाव फलकावरती 2 गड्यांचा मोबदला आपण इथे बघत आहोत. गोलंदाज होईल तयार पुढचा बॉल टाकण्यासाठी. डिफेन्स केलाय, सफेद स्ट्रोक केलाय, डिरेक्ट हिट, बाल बचावला आणि धावा घेत असताना एका सिंगलनं धाव फलक जाईल पुढे 16च्या घरामध्ये 16 रन्स. आपण टीमच्या टोटल कार्डवरती आमचे रशियन खेळाडू आज इनॅक्शन मध्ये अजित पाटील 6000 रुपयाचा खेळाडू आहे. आज खेळायला घ्यायचंय म्हटले 6000 लागतील तरच आम्ही इन मध्ये खेळू. रशियन प्लेअर आहे अजित पाटील. मिड विकेटला उभेत आणि त्यांचे बंधू सुजित पाटील तिकडे फर्स्ट स्लिपला. यॉर्कर लेंथ हा बॉल जाईल सेकंड स्लिपला. फिल्डर तिकडे आहेत. चांगला कलेक्शन पाहायला मिळतो पहा. अशा पद्धतीनं या बॉलवरती 1 धाव जरूर प्राप्त केली. एका धाव्यानं लेगबायच्या स्वरूपात आलेली धाव टीमला पुढे नेऊन सोडतीये. संघ जाऊन पोहोचतोय एकूण 17च्या घरामध्ये. हा फटका चांगला आहे. ओव्हर पिच बॉल फेकून दिलाय. बॉल जातोय लॉंग ऑनच्या वरून. मयूर कणेरे ऑन फायर. मयूरच्या बॅट मधून हा तडाखा षटकार. एक बॉल आहे. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. धावा आल्या टोटल 11. या ओव्हर मधून 23 पर्यंत पोहोचला आंबे संघ. यॉर्कर लेन्थचा बॉल आणि इकडे पंचांचं बोट आकाशाकडे. फिंगर गोज ऑन अप अँड इट्स आउट. जलबादच्या स्वरूपात शेवटच्या बॉल वरती बसलाय हा धक्का टीम आंबेला. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 23 पर्यंत पोहोचतायत 3 गड्यांच्या मोबदल्यात आंबे. पुरुष या परिसराला नवीन चालना आणि या परिसरातील विकासाच्या गतीला अगदी वेग देणारे व्यक्तिमत्व. त्यांचं संगीत स्पर्धेचे आपले खंदे समर्थक आणि ऑर्गनायझर देखील आपण त्यांना म्हणू शकतो. येस अनिल दादा टेंबे सर यांच्यासाठी एक ऑफर आहे. बोलनाथ शेठ पाटील साहेबांच्या गाण्यावर जर आपण डान्स सादर केला तर 5000 रुपयाचं कॅश प्राइज इथे त्यांना देण्यात येणार आहे. बक्षिसांची सुनावणी पाहायला मिळते आणि आज अनेक सारे मान्यवर आपल्याला पाहायला मिळतील. अंतिम चरण आहे स्पर्धेचं. शेवटची रात्र आणि शेवटच्या रात्रीमध्ये आपण इथे धम्माल पाहतो, जल्लोष पाहतो. 3.2 अर्थातच चौथं षटक प्रगतीपथावरती 750च्या सरासरीने चालत 25 धाव फलकावर. तर त्याच्यानंतर आपण पाहतोय खरं तर बबल्या आणि शिवा बैलाचे मालक रायगड जिल्ह्याचे सुप्रसिद्ध बैलगाडा मालक महेश दादा पाटील जर 3 षटकात सलग टोकले तर 5000 रुपयाचं कॅश प्राइज त्यांच्या माध्यमातून दिलं जाईल ना. समालोचन डिपार्टमेंट साठी त्यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. त्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. क्या बात आहे. मंगेश आज मालत 29 धाव आहे धाव फलकावरती. बाईचा चौकार प्रिव्हियस बॉलवरती आला. 3 बॉलमध्ये धावा खर्च केल्यात टोटल 6 मयूर मतेनं. इथे हा चेंडू पंचांकडून. त्याच्यानंतर आपण पाहता खरं तर सुजित पाटील सध्या तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं आणि सुजित पाटीलचा झेल पकडला तर आमच्या स्पर्धेचे
सर्व अक्षयदादा पाटील यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक सुजित पाटीलला दिलं जाईल. 2 चेंडू आहेत, एखादा झेल मालामाल 4 दिवस मग डी कम्फर्टला जायची गरज नाही. कॅफे चालवतात, स्पर्धा भरवतात. कानपोलीतील हा नवीन चेहरा, येणाऱ्या काळामध्ये या चेहऱ्यासाठी अगदी गर्दी होणार आहे, यात तीळ मात्र शंका नाहीये. नाव आहे सुजित पाटील, रिमेंबर द नेम. टीमची धावसंख्या एकूण 30 धावा धावफलकावरती. अंतिम बॉल या षटकातील शिल्लक. टार्गेट सेटअप बॉल कट केलाय सुजित कडे आणि बॉल जातोय लॉंग स्टॉपच्या रिझन मध्ये. त्याला स्टॉप आहे, फर्स्ट स्लिपचा खेळाडू जाऊन अडवेल बॉलला, कारण स्पीड थोडा कमी केला कृष्णा पाटील सरांनी. धावा घेण्यासाठी पुढे चाललायत आणि हा क्लोज बनेल. इथे रनआउट स्वरूपात बाद होईल. 2 धावा कंप्लीट झाल्यात, 32 बनवत 33चं टार्गेट आता इथे कानपोली संघासमोर ठेवण्यात आलेलं आहे आंबे टीमच्या माध्यमातून. प्रवीण वागे, चला आपण या. चला अशोक चेंडू द्या अशी विनंती आहे तुम्हाला. आता कॅमेरा कर तिकडे, जरा लाज वाटते. ओपनिंग पेअर मैदानामध्ये पाठवायचे. कानपोली संघाला विनंती आहे की आपण आपली सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवून द्यायची. टार्गेट आपण जर पाहिलं तर टोटल टार्गेट धावफलकावरती 32 बनवत 33चं ठेवण्यात आलेलं आहे. 8.50च्या सरासरीनं विजयाचं समीकरण ते सोपं करतील, यातील मात्र शंका नाहीये. काय घडेल काय बिघडेल येणार कायला माहिती, आपल्याला सगळं सांगेल. टॉस बॉक्स मधून आपण ऐकूयात मंगेश पाटील यांना. तर कानपोली संघ खेळताना सलग जर 3 षटका टोकले तर आमचे या स्पर्धेचे आधारस्तंभ A1 सरपंच नाईट स्पर्धेचे एक यशस्वी आयोजक करते अर्थात आमचे भोलनाथ शेठ पाटील यांच्याकडून जर सलग 3 षटका टोकले तर फलंदाजाला 2,000 रुपयाचं पारितोषिक दिला जाईल. त्याच्यानंतर कानपोली ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच लोकनियुक्त सरपंच मदन शेठ मते यांच्याकडून देखील 2,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. आणि त्याच्यानंतर आमचे शेतकरी कामगार पक्षाचे माजी सदस्य सन्माननीय राजादादा पाटील यांच्याकडून 1,000 रुपये टोटल. जर एखाद्या खेळाडूंना सलग 3 षटका टोकले त्याला 5,000 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाईल. त्याच्यानंतर आमचे गुणवंत खेळाडू सुधीर दादा पाटील यांच्याकडून देखील 5,000 रुपये टोटल 10,000 रुपये. आज बक्षिसांची खैरात आपल्याला सातत्याने या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतं. त्याच्यानंतर कृष्णा पाटील जर सलग 2 बॉलवरती 2 षटका मारले तर आमचे सुजित दादा पाटील यांच्याकडून 2,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. तो बिचारा इनॅक्शन आहे ना. त्याच्यानंतर बबल्या आणि शिवा बैलाचे मालक रायगड जिल्ह्याचे सुप्रसिद्ध बैलगाडा मालक महेश दादा पाटील यांच्याकडून जर सलग 3 बॉल 3 विकेट घेतले तर गोलंदाजाला तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. ऑन स्ट्राईक कृष्णा, द फिनॉमिनॉन, द अनस्टॉपेबल कृष्णा. पहिलाच बॉल चल कपनी केली होती बॅट आणि बॉल मध्ये आपण पाहिलं नो बॉलचा इशारा. ओ माय गॉड, आता इथे क्लोज बनेल डिसिजन आणि हा नो चेंडूचा इशारा येतोय.
नेक्स्ट बॉल वरती फ्री हिट उपलब्ध होणार. चला आंबे टीम एकत्र नका होऊ. चला आंबे टीम आपण एकत्र होऊ नका. विरंगुला नको तिथे कुठेच. त्याच्यानंतर जर अंपायर्सनं आमचे स्पर्धेचे अधास्तंभ करता बोलणं शेठ पाटील यांच्या नावाचा टायटल सॉन्ग आहे आणि त्या सॉन्ग वरती जर तुम्ही डान्स केला तर तुम्हाला देखील 5,000 रुपयाचा पारितोषिक आमचे कैलासदादा पाटील यांच्या माध्यमातून दिलं जाईल. ऑफर आहे, बंपर ऑफर आहे, सरप्राईज आहे. चला एखाद्या गाण्यावरती डान्स. या वेळचा बॉल अगदी छान चेंडू. हा गोलंदाज आहे ना त्याच्याकडे एक वेगळा कॅलिबर आहे. कारण या गोलंदाजी शैली असेल, चेंडू रिलीज करण्याची जी स्टाईल आहे ती इतकी छान आहे की एक अनऑर्थोडॉक्स गोलंदाज राहिला टीमचा. मीडियम पेसर आहे, कधी फुल्ली पेसनं गोलंदाजी करतो. पेसर ऑन द अटॅक ही भूमिका देखील त्याची राहते. आता पहिला चेंडू त्याने त्याच परीनं रिलीज केला होता पुन्हा एकदा, परंतु या चेंडूला वाईटचा इशारा पंचांचा. अतिरिक्त एका धाब्यानं धावफलक पुढे जाणार. धावफलकाला येतोय नवा आकार. संघ जाऊन पोहोचतो 2च्या घरामध्ये. 2 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट. मैदानाच्या आतमध्ये खेळ सुरू. मयूरच्या माध्यमातून आपण गोलंदाजी पाहतो जिथे 2 धावा खर्च करत त्यानं धावा दिल्यात जरूर, परंतु एक डॉट बॉल पाहायला मिळाला. एक नो बॉल आणि एक व्हाईट बॉल अशा पद्धतीनं धावा आपण येताना बघितल्या टीमच्या. चांगला गोलंदाज आणि आंबे संघ या मैदानावरती आपण जर पाहिलं तर 21 धावा 24 बॉल मध्ये त्यांनी डिफेंड केलेल्या आहेत. तर त्याच्यानंतर कृष्णा पाटीलसाठी देखील आता सुवर्ण संधी. प्रत्येक षटकारासाठी आमचे कैलासदादा पाटील यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज. त्याच्यानंतर सलग जर 3 षटकार टोकले तर आमचे या स्पर्धेचे आधास्तंभ A1 सरपंच बोलणं शेठ पाटील यांच्याकडून 2,000 रुपये. त्याच्यानंतर लोकनियुक्त सरपंच मदन शेठ मते यांच्याकडून देखील 2,000 रुपये. आमचे राजादा पाटील शेतकरी कामगार पक्ष माजी सदस्य यांच्याकडून देखील 1,000 रुपये. टोटल 5,000 रुपयाचं पारितोषिक. मयूर तयार. पुन्हा एकदा आडव्या पट्ट्यानं खेळायचा होता. या गोलंदाजाला मी म्हणेन आडवे तिडवे स्ट्रोक घेणं एवढं सोपं नाही या. कारण आधी चर्चा केली की हा पेसर गोलंदाज आहे आणि त्याच्याकडे एक चांगली क्षमता आहे, चांगला कॅलिबर या खेळाडूचा नियमितपणे राहिलेला आहे. मयूर कणेरे आज बीट करतोय मोठ्या मोठ्या खेळाडूंना. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळता. पुढचा बॉल टाकण्यासाठी होणार सज्ज. कृष्णा समोर गोलंदाजी करतोय. कृष्णा म्हटलं तर तितकाच हार्ड हिटर बॅट्समन टीम मकानपोलीचा. हा फटका चांगला आहे, जबरदस्त स्ट्रोक, रिव्हर्स पूल सक्सेसफुल. बॉल थर्ड मॅचच्या रिझन मध्ये आहे. हा धमाका चौकार. चार रन्स आपण टोटल कार्ड वरती बघतोय इथे. यस चेंडू ओके. सहा धाव फलकावरती आपण इथे पाहतोय. टार्गेट 33 आहे. कृष्णा मैदानामध्ये जोपर्यंत आहे, रोहित जोपर्यंत आहे तोपर्यंत कानपोली सुस्थितीमध्ये राहील या तीळ मात्र शंका नाही आहे. गोलंदाज होतोय तयार. पुढचा बॉल. हा फटका चांगला उडवलाय. फाईनच्या रिझन मध्ये करारा स्ट्रोक. 1 मोर फॉर कृष्णा पाटील ऑन फायर. शर कितना भी बूढ़ा हो जाए वो कभी घास नहीं खाता. आणि कृष्णा पाटील आता मैदानामध्ये हल्ला चढवतोय. सलग दुसरा चौकार. मदन शेठ मते यांच्याकडून 2,000 रुपये. आमचे शेतकरी कामगार पक्षाचे माजी सदस्य राजादा पाटील यांच्याकडून 1,000 रुपयाचं. टोटल 5,000 रुपयाचं पारितोषिक त्या खेळाडूला दिलं जाईल. आणि त्याच्यानंतर प्रत्येक षटकासाठी कृष्णा पाटीलसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आमचे कैलासदादा पाटील यांच्याकडून. सलग 2 सिक्सेस कृष्णा पाटील साठी
सुजित पाटील यांच्याकडून देखील 2000 रुपये. त्याच्यानंतर आमचे सुधीर दादा पाटील ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून देखील 5000 रुपये. खरं तर गावाचा संघानं अनेक बक्षिसे तुम्हाला खरं तर या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. पुन्हा- स्विच इट. ओ हो, क्या बात आहे, नजाकत. आणि पहिले 3 जे प्रयत्न होते ते प्रयत्न जरूर फसले होते या खेळाडूचे, परंतु आत्ताचे जे प्रयत्न आपण पाहिले जबरदस्त प्रयत्न पाहायला मिळाले आणि त्याच्यामध्ये यश. या बॉलवरती आलाय षटकार 16 पर्यंत टीम कानपोली जाऊन पोहोचलेली आहे. पहिलं षटक इथे आपण पाहतोय कंप्लीट आणि पहिल्या षटकामध्ये 16 धावा गुग्या कृष्णा पाटील मी म्हणेन इथे जमा केलेल्या आहेत, ज्यामध्ये एक षटकार आपण बघितला, 2 चौकार आपण पाहिले. टीम जाऊन पोहोचली 16च्या घरामध्ये, ज्यामध्ये एक नो चेंडू आला होता, एक वाईट चेंडू आला होता. अशा पद्धतीनं टीम आपण पुढे वाटचाल करताना पाहतो. 18 चेंडू आणि आता 17 धावांची गरज आहे. असं वाटलं की सुरुवातीचं षटक इथं प्रेशर क्रिएट करेल, परंतु तसं नाही. घरचं मैदान आहे, या मैदानावरती नियमित सराव करतात कानपोली संघाचे खेळाडू आणि त्यामुळं त्यांना या मैदानाचा सगळा आढावा माहिती आहे. या मैदानाच्या सगळ्या उणिवा, या मैदानावरती घडणाऱ्या सगळ्या घडामोडी, सगळे उलटफेर त्यांना माहिती आहेत. त्या त्रुट्या त्यांना नक्कीच इथे माहिती आहेत आणि त्या द्वेषानं इथे खेळताना आपण पाहू शकतो टीमला. टीमची धावसंख्या 16 धावा मेणागडाच्या मोबदल्यामध्ये खेळतात. रोहित पाटीलला अखेरकार स्ट्राईक. पहिलं षटक संपल्यानंतर 7 मध्ये 14 रन्स कृष्णा पाटीलच्या नावावरती. 16 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. दुसरं षटक घेऊन आलाय मंगेश, घासू नको. आकाश गोलंदाजीच्या मार्क वरती आपण इथे पाहतो. रोहित ऑन स्ट्राईक. हा चेंडू चांगला आहे, इथं प्रेशर क्रिएट करणारा बॉल आपण इथे पाहू शकतो. टप्पा पडल्यानंतर बॉलला इलिगेशन मिळालं आणि बॉल जातो या विकेट किपरच्या हातामध्ये. आज स्ट्रेसमध्ये थोडेसे मंगेश दादा, काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. आय एम विथ यू, मी आहे तुमच्या सोबत. धावा झाल्यात टोटल 16, 16 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट. इथे मैदानाच्या आतमध्ये खेळ आपल्याला सुरू पाहायला मिळतोय. हा फटका चांगला आहे, बॅकफुटला जाऊन पंच केलाय फाईनच्या रिझन मध्ये. हा एक करारा स्ट्रोक, अजून एक चौकार. रोहित पाटील ऑन फायर, 4 रन. पाटील मोदर यांच्याकडून त्या खेळाडूला खरं तर 5000 रुपयाचं पारितोषिक दिला जाईल. त्याच्यानंतर आपण पाहता सलग 3 षटकार टोकले तर आमचे A1 सरपंच बोलना शेठ पाटील, त्याच्यानंतर लोकनियुक्त सरपंच अर्थात मदन शेठ मत यांना राजादा पाटील यांच्याकडून टोटल 5000 रुपये. हा फटका हवे तिकडे फिल्डर आणि जेल पर्यंत पोहोचणं थोडं अशक्य होऊन बसलं खेळाडूला. इफट तितकेच महत्वाचं, फिल्डिंग तुमची तितकीच महत्वाची आहे संघाच्या विजयासाठी. या गोष्टींची कमतरता पाहायला मिळते. 15 मध्ये 12 पाहिजेत टीम कानपोलीला जिंकण्यासाठी. 4.80चा रिक्वायरमेंट आहे. 14च्या सरासरीने खेळतायत करंटली आणि एक चांगली फलंदाजी आपण त्यांची पाहतो. रोहित आणि त्याच्या सोबतीला खेळणारा फलंदाज अर्थातच कृष्णा, टायगर ऑफ टीम कानपोली, ओल्ड खिलाडी, पुराना चावल, लोणच्यासारखा मुरलेला आणि अनुभवानं भरलेला परिपक्व खेळाडू. आज आपली परिपक्वता सिद्ध करतोय मैदानामध्ये अक्षरशः. अगदी जर आपण त्याची फलंदाजी पाहिली तर मग कधी स्विच हिट पाहायला मिळतात, कधी सुपला स्ट्रोक तो दाखवतोय. आपण जर पाहिलं तर डील स्कूप म्हणून त्या फटक्यांना देखील नियमितपणे संबोधलं जातं. तिलकरत्न दिलशानचे फटके खास करून अवगत करत असतो. सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं तर ग्लेन मॅक्सवेलला आपण ते फटके IPL मध्ये खेळताना पाहतो. आणि इथे आपण कृष्णा पाटीलची फलंदाजी त्या पद्धतीची, सगळे जे अटेम्प्ट झालेत ते आडवे तिडवेच झालेला. उलटी फलंदाजी आणि त्या पद्धतीने खेळताना आपण पाहू शकतो. 13 मध्ये 10 हव्या टीमला जिंकण्यासाठी. 23 टोटल कार्डवरती धावा धावफलकावरती पाहायला मिळतात.
डॉट बॉल फेकणं तितकंच महत्त्वाचं राहील आंबे संघाच्या बाजूने. आपण जर विचार केला तर आंबे संघाची देखील फाळणी झालेली आहे, त्यामुळे एका गावातून 2 संघ आता खेळतात आणि इथे अर्धा संघ उपलब्ध आहे. हा फटका चांगला खेळला मिड विकेटच्या रिझन मध्ये. 1 रन तिकडे कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेसाठी जरूर प्रयत्नच नाहीये. एका धावेवरती समाधान. एका धावेनं धावफलक जाईल पुढे. टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. संघ जाऊन पोहोचतो. एकूण धावफलकावरती टोटल 24 धावा, 24 रन ऑन अ बोर्ड आता आपण इथे पाहत आहोत. 12 मध्ये 9 ची गरज. 2 षटकांचा खेळ इथे आपण पाहिला संपला गेलाय. जिथे 24 बनवत 12च्या सरासरीने चाललेत. कुठल्याही प्रकारचा मोबदला कानपोली संघाने अद्यापपर्यंत मोजला नाहीये. बारा चेंडू आणि 9 धावांची गरज आहे टीमला. टीम अडचणीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. नवीन गोलंदाज टीम आंबेच्या माध्यमातून हा फटका चांगला खेळलाय. रिव्हर्सचा स्ट्रोक. या फटक्यांसाठी माहीर मानला जातो हा खेळाडू आणि चांगला फटका. 4 रन. काय नक्कीच मंगेश दादा काय संकल्पना आहे? बोकड काय विषय आहे? आमचे महागुरु आहेत मंगेश पाटील. आज आपल्या सोबत आहेत. शिरवलीचा पहाडी आवाज. त्यांना पण इथे पाहतोय 10 मध्ये 4 पाहिजेत. आज त्यांना बॅकअप हवाय कारण आज त्यांचा मूड ठीक दिसत नाहीये. काय झालं मंगेश? काल तुमच्यामध्ये काय जोश होता, परवा तुमच्यामध्ये काय जोश होता? 10 मध्ये 4 पाहिजेत. सामना औपचारिकता आणि फिनिश. क्या बात आहे. रोहित पाटीलनं आपल्या स्टाईलनं सामना फिनिश केलेला आहे. षटकार लगावत पुढील फेरीमध्ये कानपोली संघ दाखल आणि विजयाची घोडदौड त्यांनी इथून सुरू केली असता थेट दुसऱ्या फेरीमध्ये त्यांचा प्रवेश निश्चित होतोय. चला टॉस साठी देखील पेंदर टीमच्या संघनायकांना कानपूर टीमच्या संघनायकांना विनंती करेन की आपण टॉस साठी या. चला दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती करेन की आपण टॉस साठी या. पेंदर टीमच्या संघनायकाला विनंती की आपण टॉस साठी या.